महेश रमेश राजे वय वर्ष 28 धंदा व्यवसाय राहणार सर्वे नंबर 9 लेन नंबर 1 तुकाराम नगर खराडी पुणे यांनी तक्रार दिल्यावरून चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 89/2024 भादवी कलम 307 427 435 308 143 147 148 149 120 ब आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 5-7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीम तयार करून गुन्ह्यातील 10 आरोपींना केवळ 24 तासात अटक केली होती। तसेच यातील वॉन्टेड आरोपी धीरज दिलीप सपाटे राहणार लेन नंबर 1 तुकाराम नगर खराडी पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत फरार झाला होता। तो पिंपरी चिंचवड, धायरी, कोंढवा, अहमदनगर, बीड असे वेगवेगळे ठिकाणी बदलून अटक चुकीत होता। वॉन्टेड आरोपी धीरज सपाटे याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार सचिन कुटे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, पोलीस अंमलदार विकास कदम आणि पोलीस अंमलदार गणेश हांडगर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत धीरज सपाटेबाबत माहिती मिळाली। सदर बातमीप्रमाणे तपास पथकाची टीम पोहोचली असता त्यास पोलिसांची चाहूल लागताच त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास पोलीस स्टाफनं शिताफीनं पाठलाग करून ताब्यात घेतलाय। त्यास त्याच्या नाव पत्ता विचारल्यावर त्यानं त्याचं नाव आणि पत्ता धीरज दिलीप सपाटे वय वर्ष 25 राहणार सर्वे नंबर 9 लेन नंबर 1 तुकाराम नगर खराडी पुणे असल्याचं सांगितल्यानं त्यास पुढील कार्यवाही कामी चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणून दाखल गुन्ह्यात अटक केली आहे। पुढील तपास भगवान कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 विजय मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पंडित रेजितवाड, चंदननगर पोलीस स्टेशन तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संगपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णू गोणे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, गणेश हांडकर, शेखर शिंदे, श्रीकांत कोदरे, सूरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाने यांनी केली आहे।